नमस्कार. राज्यातील सर्व माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आतापासून हे 10 बँक खाते लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी चालणार नाहीत. इथून पुढे तुम्ही जर या बँकेमध्ये खातं खोललेलं असेल तर तुम्हाला ते खाते बंद करावे लागेल आणि दुसरं खातं सुद्धा चालू करावे लागणार आहे. तर या 10 बँका कोणत्या आहेत? तर या 10 बँका आपल्याला बदलायच्या आहेत. बघा, 6वा हप्ता आता या महिलांना मिळणार नाही. जर तुमचं या 10 बँकांपैकी कोणत्या जरी बँकेमध्ये खातं असेल तर तुम्हाला 6वा हप्ता जमा होणार नाही आणि मागील पैसे जर जमा झालेले नसतील तरी पण तुम्हाला हे बँक खाते बदलावे लागणार आहे. आता हे 10 बँक खाते का चालणार नाही त्याच्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे. लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू केलेली होती. आता लाडकी बहीण योजनेमध्ये 90% महिलांना 5 महिन्यांचे 7,500 रुपये मिळालेले आहेत, परंतु 6वा हप्ता या बँक खात्यांमध्ये येणार नाही. बघा, सर्वात महत्त्वपूर्ण अपडेट आहे. फक्त विचार करून आणि वाट पाहून पैसे येणार नाही तर तुम्हाला ते बँक खाते बदलावं लागेल. लवकरच बँक खाते चेंज करा, अन्यथा खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. आता हे पैसे कशामुळे येणार नाहीत आणि प्रामुख्याने 10 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा महत्त्वपूर्ण अशी माहिती आलेली आहे. आता याच्याच पुढे बघू शकता, जी पहिली बँक आहे तर ही पहिली बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया. सोबतच दुसरी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि तिसरी बँक आहे बँक ऑफ बरोडा. आता या 3 बँकांमध्ये पैसे का येणार नाही ते सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊयात. बघा, या 3 बँका ह्या पूर्णपणे गव्हर्नमेंट मान्यता असणाऱ्या बँका आहेत. सोबतच काही महिलांना मागील महिन्यामध्ये 7,500 रुपये आले असावे. जर तुमचं या बँकेमध्ये खाते असेल तर तुम्हाला 7,500 रुपये, 4,500 रुपये किंवा 3,000 रुपयेपर्यंत रक्कम आलेली असेल. परंतु इथून पुढे या 3 बँका चालणार नाही. जर तुमचं या 3 बँकेपैकी कोणत्या जरी बँकेमध्ये खातं असेल तर लवकरात लवकर बदलायचं आहे. सोबतच 4थी जी बँक आहे ती बँक म्हणजे कॅनरा बँक. सोबतच 5वी बँक आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि 6वी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र. आता हे प्रामुख्याने 6 बँका झाल्या. जर या 6 बँकांपैकी कोणत्या जरी बँकेमध्ये खातं असेल तर आपल्याला हे चेंज करायचं आहे. आता या बँकेमध्ये सुद्धा का चेंज करायचं आहे ते सुद्धा सांगतो. बघा, कॅनरा बँक असू द्या किंवा सेंट्रल बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ महाराष्ट्र, या 3 बँकासुद्धा गव्हर्नमेंट मान्यता आहेत. काही महिलांना या महिन्यांपूर्वी किंवा मागील महिन्यांमध्ये 3,000 रुपये रक्षाबंधनला आले असतील, त्याच्यानंतर त्यांना ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे 3,000 रुपये आले असतील, तरी पण तुम्हाला या 6 बँकांमध्ये 6वा हप्ता जमा होणार नाहीत आणि गॅसचे पैसेसुद्धा तुम्हाला मिळाले नसतील तर त्याची प्रमुख कारणे सुद्धा आलेले आहेत. बँक खाते चेंज करा, अन्यथा पैसे नाही, अशा पद्धतीने सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आता त्याच्याच पुढची 7वी बँक इंडियन बँक. सोबतच 8वी बँक आहे इंडियन ओव्हरसीज बँक आणि 9वी बँक आहे पंजाब नॅशनल बँक. जर तुम्हाला सांगितलेल्या या 9 बँकांपैकी तुमचं जर कोणतं बँक खातं असेल, बघा, इंडियन बँक आहे, इंडियन ओव्हरसीज बँक आहे, पंजाब नॅशनल बँक आहे. आता प्रामुख्याने 9 बँक सांगितल्या आणि एक राहिली ती युनियन बँक. अशा पद्धतीने या 10 बँकांमध्ये खाते असतील तर तुम्हाला ते खाते बदलायचे आहे. अन्यथा तुम्हाला जो 2100 रुपयांचा 6वा हप्ता आहे तर तो 2100 रुपयांचा हप्ता मिळणार नाही. सोबतच तुमचे मागील पैसे 7,500 रुपये उरलेले असतील, ते तुम्हाला मिळाले नसतील तर त्याची कारणे सुद्धा या बँका असू शकतात. त्याच्यामुळे तुम्ही बँक खातं कोणतं ठेवायचं आहे आणि कशा पद्धतीने त्याच्यामध्ये अपडेट करायचे आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. बघा, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज, पंजाब नॅशनल बँक या 9 बँक सांगितल्या. आता यापैकी कोणतंही बँक खातं चालणार नाही. तर बँक खातं कोणतं ठेवायचं आहे ते सुद्धा सांगतो, जेणेकरून महत्त्वाची अपडेट तुमच्यासुद्धा लक्षात येऊन जाईल. तर बघा, यापैकी कोणतेही बँक खाते आतापासून चालणार नाही. जर तुमचं या बँकांमध्ये खाते असेल तर लवकरात लवकर कोणत्या बँकेमध्ये ट्रान्सफर करायचं आहे, परंतु काही अपडेट अगोदर करायचे आहेत, त्याच्यानंतर ट्रान्सफर करायचं आहे. बघा, सिंडिकेट बँक हे अगदी पूर्वीचं नाव आहे. ज्यावेळेस तुमचं वडील आजोबा असतील त्यावेळेस सिंडिकेट नाव कॅनरा बँकेचं होतं, परंतु सिंडिकेट बँक कॅनरा बँकमध्ये ट्रान्सफर झालेली आहे. ट्रान्सफर होताना हिचा IFSC कोड असेल, सोबतच अकाउंटची काय डिटेल असेल तर ती त्यावेळेस बदललेली आहे. त्याच्यामुळे सुद्धा काही महिलांना
मागचे पैसे आलेले नाहीत। सोबतच दुसरी जी बँक आहे तर ती बँक म्हणजे अलाहाबाद बँक। या बँकेला सुद्धा ट्रान्सफर केलेला आहे इंडियन बँकेमध्ये। आता या इंडियन बँकेमध्ये जर खातं असेल तर IFSC कोड सुद्धा चेंज झालेला असावा, त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला पैसे आलेले नसतील। अजून 2 बँक आहे, जर या बँकांमध्ये खाते असेल तर तुम्हाला वाट पाहिली तरी पैसे येणार नाहीत। बघा, यापैकी कोणतेही बँक खाते चालणार नाही। तिसरी बँक म्हणजे कॉर्पोरेशन बँक। ही बँक सुद्धा पूर्णपणे युनियन बँकेमध्ये ट्रान्सफर झालेली आहे। युनियन बँकेमध्ये खाते असेल तरी पण आपल्याला हे चेंज करायचं आहे। आणि सोबतच स्टेट बँक ऑफ बिकानेर, ही स्टेट बँक ऑफ बिकानेर पूर्वीची अगोदरची बँक होती, तर ही बँक आता स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणून ओळखली जाते। म्हणजे सर्वांची बँक, गव्हर्नमेंटची बँक म्हणून स्टेट बँकेकडे पाहिलं जातं। जर या बँकांपैकी खाते असेल तर तुम्हाला काय करायचं आहे ते सुद्धा सांगतो। त्याच्याच पुढे बघू शकता, लाडकी बहीण योजनेमध्ये हे खाते आतापासून चालणार नाही। बघा, बँक ऑफ बडोदा चालणार नाही, सोबतच स्टेट बँक ऑफ इंडिया चालणार नाही, बँक ऑफ महाराष्ट्र चालणार नाही, कॅनरा बँक, सेंट्रल बँक चालणार नाही। आता हे चालणार का नाही आणि किंवा कोणाला चालणार हे लक्षात घ्या। बघा, ज्यांना मागचे पैसे मिळाले असतील तर त्यांनी आपलं खातं ह्याच बँकेमध्ये ठेवायचे आहेत, परंतु ज्यांना मागचा 1 रुपया सुद्धा मिळालेला नसेल तर त्यांनी आपलं बँक खातं चेंज करायचं आहे। जर या 8 बँकांपैकी पूर्वी तुमचं बँक खातं असेल तर तुम्हाला आता चेंज करायचं आहे। त्यानंतरच तुमचे गुंतलेले जेवढे पैसे आहेत तर ते सर्व पैसे 1 दिवसाच्या आतमध्ये खात्यावरती येऊन जातील। आता याच्याच पुढे बघू शकता, हे ट्रान्सफर कोणत्या खात्यामध्ये करायचं आहे किंवा नवीन कोणतं खातं खोलायचं आहे, तर तुम्हाला सरकारी पोस्ट बँक खातं खोलायचं आहे। आता या पोस्ट खात्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड लिंक करावं लागत नाही, तर ते ऑटोमॅटिक होतं। परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की लाडकी बहीण योजनेमध्ये कोणतं जरी खातं दिलेलं असेल, आता तुम्ही लाडकी बहीण योजनेचं अगोदर स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोडा, बँक ऑफ इंडिया या बँकेची खाती दिलेली असेल तरी पण तुम्हाला काहीही अडचण नाही। तुम्ही ते खाते बंद करू नका, ते खाते सुद्धा सुरू ठेवा, परंतु पोस्ट खाते खोला आणि आधार लिंक करा, 100% पैसे येतील। एक गोष्ट लक्षात घ्या, पात्र तुमचा फॉर्म असणं आवश्यक आहे तरच पैसे येतील, अन्यथा पात्र नसेल तर तुम्हाला हे पैसे येणार नाहीत। आता महत्त्वाचा एक मुद्दा लक्षात घ्या, सर्व महिलांनी महत्त्वाचा एक मुद्दा लक्षात घ्या। एक म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचं खातं दिलेलं आहे, बघा SBIचं खातं तुम्ही दिलेलं आहे। आता तुम्हाला चेंज करायचं आहे, कोणतं पोस्ट खात्यामध्ये चेंज करायचं आहे, तर हे खातं सुद्धा तुम्हाला सुरू ठेवायचं आहे आणि हे खातं सुद्धा सुरू ठेवायचं आहे। परंतु ज्या खात्याला आपलं आधार कार्ड लिंक असतं त्याच खात्यावरती लाडकी बहीण योजनेची रक्कम DBTद्वारे ट्रान्सफर होणार आहे। त्याच्यामुळे पोस्ट खातं खोला। ज्यांना अजून 1 रुपया सुद्धा आलेला नसेल तर तुमचा वेगवेगळे खाते दिलेली असतील तर त्या खात्यांचा प्रॉब्लेम असू शकतो, त्याच्यामुळे तुम्ही सरकारचं पोस्ट खातं खोला, त्यानंतर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही। आता स्टेट बँक ऑफ इंडिया कशामुळे सांगत आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या, सरकारी पोस्ट खातं आहे आणि पूर्णपणे सरकारची सर्व कामे पोस्ट बँकेतूनच होतात। SBI सुद्धा गव्हर्नमेंट मान्यता बँक आहे, HDFC सुद्धा प्रायव्हेट सेक्टरमधली मोठी बँक आहे। परंतु माझ्या मते आमच्या चॅनलच्या मध्ये पोस्ट खाते खोला, 2 दिवसामध्ये तुमचे पैसे मागचे सुद्धा येऊन जातील, आधार लिंक सुद्धा 1 दिवसाच्या आतमध्ये होऊन जातं। त्याच्यामुळे पोस्ट खातं खोला। हे बँकेचे 8 बँकेचे खाते असतील तरी पण ठेवा, परंतु कोणी ठेवा तर त्यांना मागचे पैसे आलेले असतील तर तुम्ही SBI नाही कोणती जरी बँक असू द्या, जर मागचे तुमचे 7,500 रुपये आले असतील तर तुम्ही मागचे बँक खाते ठेवा, परंतु मागचे पैसे आणि आताचे पैसे आले नसतील तर पोस्ट खातं नक्की खोला। पोस्ट खातं खोलणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला या महिन्याचे सुद्धा पैसे येणार नाहीत। जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।